नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत। त्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे, डीबीटी ॲक्टिव्ह केलेली आहे, तहसील कार्यालयामध्ये जाऊन आवश्यक ती सर्व डॉक्युमेंट सुद्धा जमा केलेली आहेत। जसं की हयातीचा दाखला दिलेला आहे, त्यासोबतच उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे। त्यांनी ही सर्व कामे पूर्ण केलेली आहेत। तर हे सर्व कामे पूर्ण केलेली असली तरी महाराष्ट्रातील बऱ्याच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत। तर बरेच लाभार्थी कमेंट करून सुद्धा सांगतात की आम्ही सर्व कामे पूर्ण केलेली आहेत, तरी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांचे पैसे आमच्या बँक खात्यात का जमा झालेले नाहीत आणि पैसे कधी जमा होतील। तर काही लाभार्थ्यांचे एप्रिल आणि मे या 2 महिन्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत, पण बाकीच्या महिन्यांचे पैसे जमा झालेले नाहीत। तर बाकीचे पैसे यावे यासाठी नेमकं काय करावं लागेल, किंवा ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर किंवा जानेवारीपासून पैसे जमा होत नाहीत त्यांना नेमकं काय करावं लागेल। तर पैसे जमा न होण्याचं नेमकं कारण काय, तर शासनाच्या माध्यमातून विविध शासन निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी एकच गोष्ट त्यांनी परत सांगितलेली आहे की लाभार्थ्यांची डीबीटी ॲक्टिव्ह असायला हवी, त्यांचं आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असायला हवं आणि तहसील कार्यालयामध्ये हयातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला जमा करणे या सर्व गोष्टी जर तुम्ही ओके केल्या असतील तर लाभार्थ्यांना 100% पैसे मिळतील। हे राज्य शासनाच्या माध्यमातून विविध शासन निर्णय निर्गमित करून सांगण्यात आलेलं आहे। त्यासोबतच प्रत्येक महिन्याला राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित केला जातो आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून त्या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासंदर्भात आदेश दिला जातो। त्याचबरोबर फक्त डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतील हे सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात येतं। तरीसुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची डीबीटी ॲक्टिव्ह आहे, केवायसी पूर्ण आहे, तरीसुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत। तर हे पैसे न येण्याचे 2 मुख्य कारण असू शकतात। तर पहिलं कारण म्हणजे लाभार्थ्यांना देण्यासाठी निराधार विभागाकडे पैसे नसणं किंवा विभागाकडे जे पैसे आहेत ते दुसऱ्या योजनेसाठी वापरणे। तर आताच आदिवासी विभागाचे 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आले आणि त्या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आणि याआधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे दुसऱ्या योजनेसाठी दुसऱ्या विभागाला देण्यात आलेले होते। पण आता संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आलेले नाही आहेत। तर लाभार्थ्यांना देण्यासाठी विभागाकडे पैसे आहेत आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे कधीही जमा होऊ शकतात आणि लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे कधी जमा होतील याची फिक्स तारीख समजल्यानंतर आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती कळवण्यात येईल। त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या। तर आता विभागाकडे लाभार्थ्यांना देण्यासाठी पैसे आहेत आणि तुम्ही डीबीटी ॲक्टिव्ह केलेली आहे, केवायसी पूर्ण केलेली आहे, तुम्ही सर्व कामे ओके केलेली आहेत आणि विभागामार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी हे पैसे ट्रान्सफर सुद्धा करण्यात आलेले आहेत, तरीसुद्धा लाभार्थ्यांना पैसे का येत नाहीत। तर पैसे न येण्याचे 4 ते 5 मुख्य कारण असू शकतात। जर तुम्ही डीबीटी आणि केवायसी हे कामे पूर्ण केलेली असली तरी पैसे न येण्याचे 4 ते 5 मुख्य कारण असू शकतात। तर त्या कारणांमुळे सुद्धा तुमचे पैसे येणे बंद झालेले असू शकतात। तर त्या कारणांमध्ये पहिलं कारण म्हणजे जर निराधार योजनेतील लाभ घेणारी एखादी महिला असेल, त्यांचं लग्न अगोदर नाव दुसरं असेल आणि लग्नानंतर त्यांचं नाव वेगळं असेल आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी लग्न अगोदर अर्ज केला असेल आणि लग्नानंतर सुद्धा त्यांना लाभ घ्यायचा आहे, पण नावात बदल असल्यामुळे त्यांचे पैसे येणे बंद झालेले आहेत। त्यानंतर आधार कार्डला वेगळा मोबाईल नंबर लिंक आहे आणि योजनेचा अर्ज करताना वेगळा मोबाईल नंबर दिलेला आहे, म्हणून तुमचे पैसे येणे बंद झालेले असू शकतात। आणि मी जे हे सर्व कारण तुम्हाला सांगतोय यावर उपाय काय करावा लागेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशा छोट्या कारणांमुळे सुद्धा या योजनेचे पैसे येणे बंद झालेले असू शकतात। त्यानंतर तुमच्या आधार कार्डवरती तुमच्या नावात काही मिस्टेक असेल आणि तुम्ही तुमच्या आधार कार्डवरती नावात बदल केलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला अडचण येऊ शकते। त्यानंतर या योजनेसाठी तुम्ही जे बँक अकाउंट दिलं आहे आणि त्याच बँक अकाउंटमध्ये बँक लोन किंवा कोणत्याही प्रकारचे लोन जर तुम्ही घेतले असतील तरीसुद्धा तुमचे पैसे बंद होऊ शकतात। जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं लोन घ्यायचं असेल तर या योजनेसाठी जे बँक अकाउंट दिलं आहे ते बँक अकाउंट न देता दुसरं बँक अकाउंट तुम्हाला लोन घेण्यासाठी द्यायचं आहे। त्यानंतर शासनाकडून सुद्धा वेळोवेळी नवीन नियम जाहीर केले जातात
आणि या नियमांचे पालन न केल्यामुळे सुद्धा तुमचे पैसे बंद केले जाऊ शकतात. तर अशा छोट्या छोट्या कारणांमुळे सुद्धा तुमचे पैसे येणे बंद झालेले असू शकतात. तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा बदल तुम्ही करता ते केल्यानंतर त्या संबंधित कागदपत्रे किंवा त्यांची झेरॉक्स तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जमा करायची आणि त्यांना सांगायचं आहे की मी हा बदल केला आहे. तेव्हा ते तो बदल ऑनलाईन पद्धतीने अपडेट करतील. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बदल केल्यानंतर लगेच तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला अपडेट करायचं आहे. या योजनेचे पुढील येणारे हप्ते बंद होऊ नये किंवा बंद झालेले पैसे यावे म्हणून तुम्हाला हे काम करणं खूपच महत्त्वाचं आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.